त्यामुळे सर्व प्लेयर्स आज नवी मुंबई महानगरपालिकेचे आपण पाहिलं तर एक युवा नगरसेवक करंजी मडवी ऐरोली अंडरआर्म क्रिकेटचा देखील एक भव्य दिव्य असं तिथे प्लॅटफॉर्म तयार केलंय त्यांनी आणि त्यांची मेहनत आहे त्यांचे सर्व मित्र परिवार आज एकत्रित येऊन एक चांगलं टुर्नामेंट इकडे ऑर्गनाइज करतायत. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पहिलीवर घेऊन अनिरुद्ध मोरे आणि स्ट्राइक एंडला बॅटर आहेत सर्वेश आणि अनुज. लेट्स प्ले. फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती संघ पहिला सामना जिंकलाय त्यामुळे त्यांच्याकडे तो कॉन्फिडन्स आहे आणि बॉलिंग साठी आपण पाहतो सज्ज होतोय टीम स्वरा 11. पहिलाच बॉल हलक्या हाताने लेग ब्रेक केला गेलाय. स्लो स्पिनचं क्रिकेट खेळणं म्हणजे टर्फ क्रिकेट खेळणं आहे. तुम्हाला टास्क पाहिजे त्यासाठी तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस पाहिजे. टर्फ क्रिकेट सोपं नाहीये त्यामुळे समोर 6 लागायचं तर तुम्हाला बॅटचा फ्लो समोर तुमचं टायमिंग खूप महत्वाचं आहे. सर्व मित्रांचं स्वागत आहे. मस्त तुम्ही जेवण करून घ्या मित्रांनो. नॉनव्हेज पण आहे व्हेज पण आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं अनिरुद्ध मोरे या बॉल देखील ब्रेक आणि हलकीशी एज घेतली गेली आहे. जबरदस्त सेलिब्रेशन. बॅटर आउट. पहिल्याच ओव्हर मध्ये झटका लागतोय. सर्वेशला जावं लागेल बाहेर. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्युअर बॉलला फिरवलं आणि पहिला बॉल मध्ये एवढं स्पिन करणं थोडं कठीण आहे. पण जबरदस्त बॉल केला बॉलर अनिरुद्धने. नॅचरल लेग ब्रेक टाकला. बॅटर आउट. सर्व आमचे मित्र आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. जय महाराष्ट्र. आज सर्व वेळात वेळ काढून इकडे आवर्जून उपस्थित राहिले गेलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन आहे. आज 16 नोव्हेंबर आहे आणि उद्या 17 नोव्हेंबर बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे. नक्कीच सर्व महाराष्ट्रात 2012 रोजी मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरे आपल्यातून निघून गेले आणि संपूर्ण महाराष्ट्र नेहमी त्यांची आठवण काढत राहील. मराठी माणसाच्या हक्कासाठी न्यायासाठी बाळासाहेबांची मेहनत आपण जरूर पाहिली आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं अनिरुद्ध एक जबरदस्त बॉलिंग करतात. आतापर्यंत एक विकेट मिळवले. स्ट्राइक एंडला बॅटर अजिंक्य. या बॉल देखील एज लागली होती. कीपर कडून चुकी झाली आहे. वैभव कडून थोडी चुकी झाली आणि कॅच मात्र तिकडे थोडी लांब पण होती. पण वैभवने एफर्ट्स दिले असते तर कॅच बनली असती. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आहे. सर्व ऐरोलीतील खेळाडू टर्फ क्रिकेटचा क्रेज आता इकडे पण वाढत चालला आणि खूप मेहनत घेतली सर्वांनी टुर्नामेंट करण्यामध्ये. मडवी परिवाराचा अगदी मोलाचा वाटा आहे आणि एक युवा नगरसेवक या परिसरातील नवी मुंबई महानगरपालिकेचे करंजी मडवी साहेब. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे. डायरेक्ट हिट होता बट अगोदर हात लागला मला असं वाटतंय. पण एफर्ट्स दिले होते. डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न केला तिकडे. रोहित तिकडे होते. रोहितने जबरदस्त हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. कुठेतरी आपण पाहिलं ही मॅच विकेट जाताना पहिले गेले.
या बॉल देखील एज घेतले गेले, अनुजला पण बाहेर जावं लागेल, विकेटचं पतन. आणि फॉर्च्युनेटली इच्छापूर्ती संघ मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये कुठे ना कुठेतरी बॅकफुटला जाता पाहायला मिळतेय. जबरदस्त बॉलिंग करता अनिरुद्ध, स्कोर करावा लागेल. तर क्रिकेट सोपं नाहीये. मग 24 बॉल इकडे 30 बॉल मध्ये 30 पण इकडे खूप कठीण आहेत. न्यू बॅटर आपण पाहिलं तर सचिन या सोबतील अजिंक्य, या दोघांना मात्र मॅच बनवावी लागेल. 6 संघ आणि त्याच्यामध्ये लीग मॅचचा फॉर्मॅट, प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, ट्रॅक, जेवणाची देखील आपण सर्व खेळाडूंसाठी इकडे व्यवस्था केली आहे. आणि विशेष करून लकी ड्रॉ. तर मित्रांनो, लकी ड्रॉ मध्ये पण तुमचं जे आपले मित्र आले आहेत त्यांनी तुमचं नाव तिथे टाका. आणि APL ला इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा. सोशल मीडिया सध्या पाहिजे. सकाळी उठल्या आपलं पहिलं इंस्टाग्राम आपण ओपन करतो, कारण की मोबाईल शिवाय आपण आता राहू शकत नाहीये. बॉलिंगसाठी अनिरुद्ध, या बॉल देखील डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न केला गेला, थोडा फटका तिकडे फसलाय. 1 रन मिळेल. जबरदस्त आपण पाहिलं तर धावफलक आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 रन खर्च करत असताना गुड बॉलिंग अनिरुद्ध. एक चांगला इकॉनॉमी तिकडे बॉलिंग करत असताना एक चांगली सुरुवात केली आहे, दमदार सुरुवात केली. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर वैभवच्या हातामध्ये जबाबदारी दिली आहे. चांगलं क्रिकेट या परिसरात खेळले, पण आता चांगले त्या फ्लो मध्ये कामगिरी करावी लागेल. वैभवचा पहिलाच बॉल समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. नवी मुंबई टॅप क्रिकेट पण खूप चांगलं खेळलं जातं. मग नवी मुंबई, ठाणे अंडरआर्म क्रिकेटचे एक वेगळा क्रेज इकडे देखील आहे. प्रत्येक विभागात अंडरआर्म क्रिकेट वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. काही रूल्स आहेत, ते रूल्स फॉलो करून खेळलं जातं. वैभवचा हा बॉल खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा, ऐरोली प्रीमियर लीग. या बॉलवर देखील बाउन्स आणि नो बॉल. चुकीच्या पद्धतीने पिचिंग केली गेली आणि फ्रीडचं मात्र तिकडे अजित सरांची एक वेगळी स्टाईल आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम फॉर्च्युनेटली इच्छापूर्ती संघ. थोडा मात्र स्कोर बनावा लागेल. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर आहेत तिकडे, बॅक टू बॅक विकेट, बट तिकडे फ्रीड होता. फिल्डरनी पण कॅच पकडला, एवढा खुश झाला होता. अनिरुद्ध मोरे थोडे खुश झाले होते मोरे, पण मोरे विसरले होते की फ्रीड आहे. या बॉलवर देखील ऑफब्रेक आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. हलक्या हाताने फाईन लेगला खेळले गेले. तिकडे सिंगल मात्र मिळेल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला सिंगल डबल खूप महत्वाचे आहेत. समोर 6 तर टायमिंगला येऊ शकतो, बट टर्फला सिंगल करणं पण डिफिकल्ट आहे. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर, गुड बॉल. वैभवने एक जबरदस्त यॉर्कर टाकला तिकडे. स्ट्रायकेटला अजिंक्य. मॅच बनवणं गरजेचं आहे, पार्टनरशिपची गरज आहे, तरच मॅच बनवू शकते. या बॉल लेग ब्रेक आणि बट पंचांनी दंडित केलं. नो बॉल. फ्रीडचा मात्र इकडे चान्स आणि या बॉलवर फुटवर्क. आता मात्र तिकडे स्टंपिंग घेतली गेली, बट फ्रीड आहे. एक्स्ट्रा रन्स आज पहिल्या 3 मॅच मध्ये आम्ही एक्स्ट्रा रन्स खूप बघितले, त्यामुळे एक्स्ट्रा रन्स वर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. प्रथम क्रमांक 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी देखील कूलर आहे. बेस्ट बॉलर साठी शूज आहे, बेस्ट बॅटर साठी बॅट आहे आणि बेस्ट फिल्डर साठी स्मार्ट वॉच आहे. या बॉल देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय.
जेवण करून घ्या मित्रांनो, जे कोणी जेवण नसेल केलं तर त्यांनी लगेच जेवण करून घ्या. खूप चांगलं आयोजन आणि जेवणाची देखील जी मॅनेजमेंट आहे खूप चांगल्या पद्धतीने सर्व खेळाडूंसाठी आहे. स्कोर कार्ड पाहिलं तर आतापर्यंत 9 रन झाले धावफलकावरती. आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते. थोडा स्पीडअप करा, प्रत्येक ओव्हर नंतर जास्त वेळ घेऊ नका. अंडरआर्म क्रिकेट ज्या खेळाने सर्वांना वेळ लावलं, कमी जागेमध्ये खूप मोठा आनंद देणारा, खूप जास्त आनंद देणारा खेळ आहे. मग त्यातलं अंडरआर्म क्रिकेट आणि विशेष करून आता टर्फ क्रिकेटचा देखील एक क्रेज सर्व महाराष्ट्रात वाढत चाललाय. जिकडे जिकडे टर्फ होत चाललेत, अनेक सोसायटीमध्ये टर्फ होत चाललेत, त्यामुळे टर्फचा एक वेगळा आता क्रेज पाहिला गेलाय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दुसरी होऊन घेऊन बॉलर रोहितवर जबाबदारी दिली आहे. या बॉलवर विथ द स्पिन समोर खेळले गेलेत आणि अजिंक्यला पण बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती टीम थोडी मात्र या मॅच मध्ये बॅकफुटला गेली आहे. स्वरा 11 एक चांगलं कमबॅक केलं, एक जबरदस्त बॉलिंग करत असताना टीम स्वरा 11 गुड बॉलिंग. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि टीम सालगावकर्स. tenniscricket.in ला पण तुम्ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहू शकता. क्रिकेटला एक वेगळं क्रेज झालंय. पहिले एवढे चांगले दिवस नव्हते, पण आता युट्यूब मुळे क्रिकेट खूप पुढे होत चाललंय. स्ट्राइक एंडला बॅटर लेफ्टी शुभम. पहिलाच बॉल मात्र पंचांनी दंडित केला गेला, नो बॉल. आणि इकडे अजित सरांची एक वेगळी स्टाईल, फ्री हिट. स्ट्राइक एंड लेफ्टी बॅटर. या बॉलवर विथ द स्पिन डाऊन द ग्राउंड समोर खेळले, जबरदस्त फिल्डिंग. नॉन स्ट्राइक एंडला थोडा लेझी थ्रो पाहिला गेला, रन सिंगल मिळेल. स्वरा 11चं देखील आता पारडं जड आहे, कारण की बॉलिंग अटॅक खूप चांगली आहे, विकेट गेलेत आणि ज्या टीमने जबरदस्त इनिंग खेळली होती पहिल्या मॅच मध्ये त्या टीमला तर शांत केले. रन झालेत फक्त आणि फक्त 11 रन झाले त्या मॅच मध्ये. स्ट्राइक एंडला राईटी बॅटर सचिन. सचिनने हा बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेले, थोडा फटका मात्र तिकडे फसू आहे. सर्व आमचे मान्यवर, सर्व पदाधिकारी, सर्व या क्रीडा स्पर्धेची ऑर्गनायझिंग टीम लक्ष लावून या क्रीडा स्पर्धेवरती. स्ट्राइक एंड लेफ्टी शुभम. आणि या बॉलवर जबरदस्त टायमिंग केलं गेलं, हँड्स अप 6. प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर 6 रन, 18 रन झाले धावफलकावरती. शिवमच्या बॅटमधून सत्यम शिवम सुंदरम, जबरदस्त बॅटिंग शिवम पांडे. या बॉलवर देखील अभेद खेळायचा प्रयत्न केला गेला, थोडा आपण पाहिला तर फटका फसला गेला. रन सिंगल. 19 रन झाले धावफलकावरती. चौथी मॅच आजच्या दिवसातील. वन टू गो. खूप महत्वाची मॅच असणार आहे. नो बॉल. दोन्ही टीम एक एक मॅच जिंकल्यात, त्यामुळे इच्छापूर्ती संघ पहिली मॅच मला पराभूत झाले, बट ही मॅच जिंकणं आता खूप त्यांना गरजेचं आहे. पहिल्या मॅच मध्ये एक भलं टार्गेट त्यांनी सेट केलं होतं, पण त्यानंतर
थोडे बॅकफूटला गेले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रन झाले 21. 12 बॉल मध्ये अजून एक 20-25 रन्स आले पाहिजेत. 45-46 या ग्राउंडवर फाइटेबल आहे. सर्व खेळाडू, सर्व आमचे मित्र, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. युट्यूबवर देखील ते मॅच पाहतात. त्यांनी संध्याकाळी ऑन ग्राउंड देखील या. आमचे प्रेक्षक वर्ग, तुमच्यासाठी पण लकी ड्रॉ आहे. सो लकी ड्रॉचं तुम्ही पण आनंद घ्या. तुम्हाला पण स्पेशल ऑफर आहे. लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी आहे. बॉलिंगसाठी अनिकेत. या बॉलवर अनिकेतने आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल जबरदस्त बॉल. अनिकेतचा गुड बॉल. लेफ्ट आर्म अनिकेत. स्ट्राइक एंडला बॅटर आहेत सचिन. या बॉलवर देखील स्ट्राइक एंडला चान्स होता. शिवमने क्विक रन तिकडे कंप्लीट केलाय. धावफलक पुन्हा एकदा मात्र लेग बायच्या रूपामध्ये सिंगलने पुढे जाईल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 35-40 पर्यंत रन्स घेऊन जाणं गरजेचं आहे. टीम फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती 6 संघ आणि त्याच्यामध्ये 15 मॅच आणि त्यानंतर क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल असं शेड्यूल आहे. भव्य दिव्य असं आयोजन आज करण एम के मडवी यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं प्लॅटफॉर्म. या बॉलवर लेफ्टी बॅटर समोर रीड केला गेलाय, पण थोडा फटका फसला. जसे असं मात्र अंडर लाईट जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा देखील क्रिकेट इकडे खेळण्याची आणि बघण्याची एक वेगळी मजा आहे. कारण अंडर लाईट थोडं वेगळं दडपण राहतंय. या बॉलवर देखील उडवलाय समोर. पुन्हा एकदा मात्र 1 रन मिळेल. आणि थोडे लेझी खेळले तिकडे. रनिंग बिटवीन द विकेट थोडा लेझी पाहिला गेला सचिनचा. बॅटर आउट. 24 रन झाले त्या फलकावरती. धावा झाले त्या फलकावरती. आता मात्र फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती टीमला थोडं मात्र थर्ड गिअरला बॅटिंग करणं गरजेचं आहे. 23 धावा होते त्या फलकावरती. स्वरा 11 एक जबरदस्त बॉलिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग केली अनिरुद्धने. त्यानंतर वैभव, त्यानंतर रोहित, अनिकेत असा स्पेल चालू आहे. बॉलिंग डिपार्टमेंट तुमच्याकडे स्ट्रॉंग पाहिजे. या बॉल देखील समोर खेळले गेले. जबरदस्त एफर्ट दिले तिकडे. रोहित तिकडे होते आणि रोहितने काही डाईव्ह लगावली आहे. थोड्या वेळासाठी खो खो असं वाटलं. खो खोची फिलिंग दिली. खो खोला पण असं तुम्ही बघितलं. जबरदस्त एफर्ट. आणि टर्फचा त्याने टर्फ क्रिकेटवर अशी नाही डाईव्ह मारणार तर कुठे मारणार. एफर्ट चांगले दिले. रन मात्र पुन्हा एकदा सिंगलने कोरकाड. 27. चार ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झाला आणि धावफलकावरती 27 रन झालेत. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस आपल्याला इकडे पाहायला मिळतील. अंडर आर्म क्रिकेट, ऐरोली प्रीमियर लीगचं टर्फचं हे भव्य दिव्य असं आयोजन. इंस्टाग्रामला पण त्यांनी मित्रांनो तुम्ही सर्वांनी फॉलो करा. आणि जे इकडे प्रेक्षक वर्ग येणार आहे त्यांच्यासाठी पण लकी ड्रॉ आहे. त्यांच्यासाठी पण प्राइज आहेत. पहिल्यांदाच असं आपण कुठल्या क्रीडा स्पर्धेमध्ये बघतोय की प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आपण ठेवली आहेत. बॉलिंगसाठी यश चव्हाण यांच्या जबाबदारी दिली आहे. हा बॉल पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. तिकडे नो बॉल. या बॉलवर देखील नो बॉल. पुन्हा एकदा मात्र
लीडचा मात्र चान्स आहे. मॅच चांगली चालू आहे. विकेट गेल्यानंतर कुठे ना कुठेतरी दडपणमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक पाहिले तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 30 रन झाले धावफलकावरती. 40 पर्यंत बॅटिंग करावी लागेल. थोडं मात्र शिवमला चान्स घ्यावा लागेल. हिम्मतची किंमत आहे. जर झळकायचंय, जिंकायचंय, ट्रॉफी सोबत फोटो काढायचा तर मात्र मेहनत करावी लागेल. लेफ्टी बॅटर शिवम पांडे या बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल. पांडेजी जबरदस्त टायमिंग करते. इकडे मात्र नो बॉल आणि इट्स अ 6. 7 रन तिकडे मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल शिवम पांडेने प्रॉपर रीड केला आणि सुरेश रैना स्टाईलने जबरदस्त समोर स्ट्रोक खेळले. स्ट्राइक एंड लेफ्टी शिवम. या बॉलवर पुन्हा एकदा नो बॉल. अजित निकम सरांची एक वेगळी स्टाईल असं वाटतं फिलिप्स फॅनची ऍड करतायत. 39 धावा झाल्या धावफलकावरती. स्ट्राइक एंड राइटी बॅटर आहेत. अभिषेक चान्स घ्यावा लागेल. अभिषेकला नो बॉल. धावफलक थोडाफार मात्र ग्राफवरती जाताना पाहिला गेलाय. फिनिशिंग टचची गरज असणार आहे. लोअर फुटबॉल बॉल समोर खेळले गेले. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका तिकडे थोडा फसला बट रन सिंगल. शिवम पांडेचं मी कौतुक करेन. जबरदस्त बॅटिंग केली शिवम पांडेने आणि मॅचला थोडा टचअप दिला त्याने. या बॉलवर देखील पुन्हा एकदा फ्लॅट 6. बिल्ली बाउडन स्टाईलने मात्र अजित निकम सर इकडे सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी इकडे उपस्थित राहिलेत. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. जबरदस्त टायमिंग करत असताना मात्र वेल बॅटिंग शिवम पांडे. जबरदस्त इनिंग खेळले गेले. स्कोर कार्ड 56 अब तक 56. करण स्मृती म्हणून या परिसरात एक नामवंत टीम होती आणि त्या टीमचे कमल डेवला सर, स्वागत है आपका भी. थैंक यू सो मच. आप यहाँ पर जुड़ चुके और नाइजीरिया से सीधा एरोली. भाई बड़ी बात है और बड़ी अचीवमेंट है.
सो थैंक यू सो मच सर, आप यहाँ पर जुड़ चुके हैं और उन्होंने अंडरआर्म क्रिकेट खेला है, तो उस टाइम इतना अच्छा दिन नहीं था, हाफ पैंट पे क्रिकेट था, चप्पल पे क्रिकेट था। अभी यूट्यूब आ चुका है। राजेश जी पुजारी साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे। अर्जुन वेणुगोपाल सर एडवोकेट है, वेलकम सर, आपका भी स्वागत है सर, आप भी यहाँ पर जुड़ चुके हैं। और एडवोकेट जी आपका भी स्वागत है। केरला में आप काम कर रहे हैं तो वहां पर एक अलग ही माहौल है, वहां पर भी एक अच्छा क्रिकेट है। केरला के भी प्लेयर इंडिया में आते हैं खेलने के लिए, मतलब महाराष्ट्र में, सो उधर एक अलग ही स्वैग है और छोटा ग्राउंड रहता है केरला में, बट वहां भी क्रिकेट खेलने की एक अलग मजा है। इस बार हाफ ट्रैकर बॉल सामने खेल दिया और यहाँ पर 6 रन शिवम पांडे, परफेक्ट पांडे, और पांडे ने यहाँ पर पूरा माहौल बदलता हुआ आणि वैयक्तिक 40 धावा केल्या शिवम पांडेने। एकदा जोरदार टाळ्या वाजवा शिवम पांडेसाठी, जबरदस्त बॅटिंग। पहिल्या 2 ओव्हर मध्ये मॅच थोडी फसली होती आणि ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात, अंडरआर्मचं देखील एक चांगलं नाव आहे। 67 चं टार्गेट आहे। जबरदस्त बॅटिंग केली शिवम पांडेने, तब्बल 5 सिक्स मारले पूर्ण इनिंग मध्ये। 67 झाले, त्यांनी 68 चं टार्गेट आहे। ते मॅच बघायला गेले असेल, पण क्रिकेटसाठी खूप लोक वेडे असतात, त्यामुळे क्रिकेट बघणं, जिंकणं, खेळणं। टॉस साठी आहे ना दोन्ही टीमचे, साळगावकर आणि एक्स्ट्रीम। ऍडव्होकेट साहेब यांच्यातून टॉस केला जाईल। आमचे शिवम यादव सर, आपण टॉस करायचा आपल्या हातातून। तर थँक्यू सो मच प्रेझेंटेशन बॉक्स। आपण शुभम यादव यांच्या शुभस्य आपण टॉस घेत आहोत। माहितीप्रमाणे मॅच क्रमांक 5वी, एका बाजूला टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला सालगावकर इलेव्हन। एपीएल कॉल आणि एपीएल आज सेकंड एपीएल आले टॉस मध्ये। प्रामुख्याने टॉस जिंकलाय टीम सालगावकर इलेव्हन। दादा निर्णय काय असेल? आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। पहिल्या मॅचचं जर आपण गेम पाहिलं तर जवळजवळ अनिकेत दादा यांच्या मालकीचा तो तुमचा संघ आहे आणि प्रामुख्याने टीम ओनर आणि संपूर्ण टीमचं मॅनेजमेंट कसं सपोर्ट राहिलाय पहिल्या मॅच मध्ये? मला वाटतं या पूर्ण संघासाठी जी बांधणी केली ती अनिकेत साळगावकर यांनी केली आहे। पूर्ण प्लेयर्सचा रिसर्च करून मग त्यांनी सगळे प्लेयर निवडले होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा पूर्ण संघ बांधला गेला आहे आणि त्यांचं नाव आम्ही पूर्ण मोठं करायचा प्रयत्न करू। तर सगळे घेणार आहे, विश यू ऑल द बेस्ट सर। दादा तुमच्याकडे येत आहे, प्रथमतः टॉस सरलाय, जर टॉस तुम्ही जिंकला असेल तुमचा डिसिजन काय असतं? टॉस जिंकून आम्ही बॅटिंगच करणार होतो। काही चेंजेस टीम मध्ये एक चेंजेस असेल, महेशला आम्ही इन करतो आता। जास्त वेळ घेणार नाही, विश यू ऑल द बेस्ट। तर लगेचच मॅच कडे वळणार आहोत। आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सागरजी मोरे सर आहेत, धन्यवाद। थँक्यू सो मच लोकेश यादव सर। वळत मॅचच्या दिशेने जबरदस्त मॅच आहे। टार्गेट आपण पाहिलं तर 68 चं टार्गेट आहे। अभिषेक आणि त्याच्या जुप्तीला अभि जोशी या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत, कव्हर्सला बॉल उडवला गेला। मोठ्या फटक्यांची गरज आहे बॉलिंग साठी। आपण पाहिलं तर शिवम जबरदस्त बॅटिंग केली पांडेजीने आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल।
व्हाईट बॉल. अडुसष्ट धावांचं टार्गेट आहे. सर्वांनी मित्रांनो जेवण पण एन्जॉय करा. मस्त चिकन पण आहे, व्हेज पण आहे. बुफेची फिलिंग दिली असं वाटतंय कुठे आपण बाहेर ट्रेकिंगला आलोय आणि मस्त जेवण करतायत सर्व आमचे मित्र. सो तुम्ही पण सर्वांनी जेवण करा. आर्यनजी आपलं पण स्वागत आहे. स्मार्ट आहेत असं वाटतं, न्यूझीलंडचे वाटतात ते आणि टीमचे ओनर पण आहेत. व्हीआयश्वर टीमचे ओनर पण आहेत. नाही खरं इंग्लंड आणि न्यूझीलंडचे प्लेअर ते वाटतात, ते चुकून मला असं वाटतं इकडे आले. लेफ्ट आर्म बॉलर, या बॉलर देखील समोर खेळले गेले. स्टँड अँड डिलिव्हर, क्रॅकिंग सिक्स. अभिनी जर लगातार 3 बॉल 3 6 लगावले तर आमचे ऍडव्होकेट शुभमजी यादव यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर आमचे महेंद्र सर यांच्याकडून देखील ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सर्व म्हणजे ऐरोली नवी मुंबई ते असं टुर्नामेंटला कधी आलो तर असं कॅश प्राइज खूप मोठ्या प्रमाणात खर्च होत असतात. या बॉलवर देखील आपण पाहतो जबरदस्त टायमिंग, 2 6 आलेत. या परिसरात एक नामवंत खेळाडू आहेत अभि नाही तो कभी नाही. 2 मारले, जर तिसरा मारला तर यादव यांच्याकडून या बॉलवर देखील तिसरा 6 आणि बॅक टू बॅक तिसरा 6. अभि यादव यांच्याकडून मात्र शुभम यादव यांच्याकडून मात्र अभिला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. लगातार 3 6 लगावले. लुक सलून यांच्याकडून देखील 1000 रुपये आणि आमचे महेंद्र सर त्यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा असणार आहे. म्हणजे तब्बल 3000 अभिने कव्हर केले. या बॉलवर देखील पुन्हा एकदा 1 सेकंड बाद, तिकडे 4 रन. जबरदस्त बॅटिंग करतात बॅटर अभि जोशी. अभिषेक पवार आणि अभि जोशी जोडी आहे. अभिषेक पवार पॉवरफुल पवार आणि टीमचे कॅप्टन पण आहेत. एक जबरदस्त खेळाडू आहेत या परिसरातील. काय फॉर्म मध्ये बॅटिंग करतात. पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र त्याने चान्स घेतला. याचा आयकॉन आहेत आणि पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 30 रन झालेत. मॅचला पूर्णपणे कलाटणी दिली आणि स्वरा 11 टीमने मात्र मॅच मध्ये चांगलं कमबॅक केलंय. जर कोणी जेवलं नसेल तर त्यांनी जेवण कंप्लीट करा. कोण बाकी असेल तर मित्रांनो लगेच जेवून घ्या, कारण की टाइम टू टाइम जेवण करणं गरजेचं आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बॉलर येत आहेत सर्वेश. सर्वेश यादव. ओरम क्रिकेट पण या परिसरातून एक चांगलं खेळले. साई सागर ऐरोली संघासाठी बट समोर आणि जबरदस्त कॅच पकडली आहे. कॅच ऑफ द मॅच. बट मित्रांनो अभिषेकची बॅटिंग आवडली, टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग केली अभिषेक पवारने. पहिल्याच ओव्हर मध्ये 3 बॉल 3 6 एक विक्रम केला. वेल बॅटिंग. दोघं देखील साई सागर संघासाठी खेळत असतात बट आज आमने सामने फाईट करतात. जबरदस्त बॅटिंग केली आहे. टीम एफर्ट्स आहे, त्यामुळे प्रत्येकाचे एफर्ट्स असले तर तुम्ही एक चांगली टुर्नामेंट जिंकू शकता. टीम बॅलन्स पाहिजे. बॅटिंग बॉलिंग डिपार्टमेंट पूर्ण स्ट्रॉंग पाहिजे. फिल्डिंग पण तशीच पाहिजे. करण एमकी मडवे यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन. एक युवा नगरसेवक या नवी मुंबई महानगरपालिकेचे करणजी मडवी आज वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना खूप चांगलं कार्य करतात आणि सर्व युवा पिढीला एकत्रित घेऊन टुर्नामेंट करणं, मग तुमची मॅन पॉवर, तुमचं फायनान्स खूप महत्वाचं आहे. विशेष करून तुमची बॉन्डिंग, की सर्वजण मदतीला आले तरच एक चांगला इव्हेंट होऊ शकतो. त्याचबरोबर
शाखा प्रमुख आमचे मित्र मंदारजी परब आणि त्यांचे सर्व मित्र परिवार. या बॉलवर देखील फ्लिक केला गेलाय. मोये मोये आणि सारन. जबरदस्त बॅटिंग करतात आलेल्या वैभवने पण मात्र षटकार लगावलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 37. 6 जबरदस्त बॅटिंग करतात वैभव. या बॉलवर देखील लेग ब्रेक समोरून वळवण्याचा प्रयत्न केला गेला आणि अभिषेक पवार तुला ट्रान्सफर केले ते आमचे शिवम यादव ऍडव्होकेट यांनी या बॉलवर देखील समोर खेळले गेले. जबरदस्त टायमिंग करत असताना वैभव. इट्स अ 6.
जबरदस्त बॅटिंग करतात. वैभव पण फॉर्म मध्ये आहेत आणि स्वरा 11 टीम मात्र या मॅच मध्ये इझिली जिंकू शकते, त्यामुळे त्यांनी एक चांगला स्टार्ट पण दिलाय. पण क्रिकेट आहे, कधी मॅच फसू शकते. यावर देखील मोर खेळले गेलेत आणि वैभवला बाहेर जावं लागेल. चांगली कॅच तिकडे कलेक्ट केली गेली. गुड कॅच. सचिन तिकडे होते आणि बॅटरला मात्र बाहेर जावं लागतं वैभवला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, बट विकेट गेली आणि आता मॅच थोडीफार फसू शकते. स्वरा 11 संघ बॅकफुटला गेलाय, कारण की जे बॅटर बॅटिंग करत होते ते मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. आता नवीन बॅटर आहेत, त्यांना सेट होण्यामध्ये थोडा टाइम जाईल. टर्फ क्रिकेटमध्ये 12 बॉल 20, 12 बॉल 30 होऊ शकतात, बट 6 बॉल 8, 6 बॉल 7च्या मॅचेस पण फसताना पाहिल्यात. इट्स अ क्रिकेट, कधी कुठली मॅच फिरेल. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. विकेट गेल्यानंतर स्वरा 11 संघ देखील मात्र बॅकफुटला जाते. नवीन बॅटर आपण पाहिलं तर सचिन शिंदे. या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल आतमध्ये आणला. बॉल जबरदस्त बॉल पाहायला गेला. गुड बॉल. रितेशची एक जबरदस्त बॉलिंग. मॅच फिरेल का, सर्वांचं लक्ष या मॅच वर आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. कॅच सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. एक कॅच पूर्णपणे मॅच मध्ये गणित बदलू शकते. समीकरण आता पुन्हा एकदा बदलताना पाहिलं गेलंय. 15 चेंडूने 21 धावांची गरज आहे, म्हणजे अजून एक 6 मारायचा आहे या बॉलवर देखील, आणि तो 6 मात्र येतोय. जबरदस्त बॅटिंग करत असताना बॅटर रोहित मात्र मोठा हिट लगावतो आणि चांगलं टायमिंग करत असताना सर्व आमचे मित्र एन्जॉय करतात क्रिकेट, आणि सर्व आमची आयोजन कमिटी सर्वांची मेहनत आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. फटका तुंडा एकदा फसला पाहिला गेला स्ट्राईक एंडला, आणि धावफलक पुन्हा एकदा मात्र तिकडे 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 54. म्हणजे अजूनही 14 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 13 बॉल 14. 1 to go. या बॉलवर स्टँडर्ड डिलिव्हर जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. बॅटर सचिन शिंदे. सचिन नावातच धबधबा आहे. सो सचिन सचिन जी वानखेडेची फिलिंग आहे, हा आवाज जेव्हा द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर जेव्हा वानखेडेला बॅटिंगला यायचे तेव्हा मुंबईकरांचा हा आवाज अजूनही सर्वांच्या कानावर आहे, ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी संपूर्ण देश थांबायचा नाहीये. फॅक्ट आहे. आता फक्त आणि फक्त सामना जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 10 धावांची गरज आहे. भव्य दिव्य असं आयोजन आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करण एमकी मडवी प्रस्तुत ऐरोली प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आहे. 25,000चा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये. बेस्ट बॅटर साठी बॅट आहे, बेस्ट बॉलर साठी शूज आहे, बेस्ट फिल्डर साठी स्मार्ट वॉच आहे, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी कूलर आहे. सो मोठी गोष्ट आहे. आणि प्रेक्षकांसाठी देखील एक स्पेशल ऑफर आहे, ती म्हणजे लकी ड्रॉ. प्रेक्षकांनी या, तुम्हाला लकी ड्रॉ आहे. खूप चांगल्या फॉर्मॅट मध्ये ऑर्गनाइज केले. मागील 2-3 महिन्यापासून प्लॅनिंग आहे पूर्ण करणजी मडवी आणि त्यांच्या टीमचं. त्यांचे वडील स्वतः सकाळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, आणि ऐरोलीच्या ह्या कायापालटामध्ये त्यांचा पण मोलाचा वाटा आहे. अनेक विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून इकडे पाहिली गेली. मनोहर कृष्णा मडवी, MK मडवी म्हणून या परिसरात अगदी आणि नवी मुंबईमध्ये प्रसिद्ध होताना आपण पाहिले गेले आहेत. फ्रीडची एक अजित सरांची वेगळी ऍक्शन आहे असं वाटतं. फिलिप्स फॅनची ऍडव्हर्टाईज करतात. या बॉलवर लेग ब्रेक, हलकासा बॉल कट केला आणि बट फ्रीड आहे.
सामना तिकडे थोडा मात्र फसतोय. स्वरा 11 मॅच मध्ये आले. अभिषेक पवारने जी स्टार्ट दिली या बॉलवर फसवला गेला. पुन्हा एकदा नो बॉल. 6 रनची गरज आहे फक्त. कोई है फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. स्वरा 11 ने जबरदस्त कामगिरी केली आहे. फुलटॉस बॉल आणि आता मॅच मध्ये कमबॅक केलं. 68 चं टार्गेट होतं पण दोन्ही सर्व बॅटर्सने मग अभिषेक, वैभव, सचिन या सर्वांनी एक चांगला टचअप दिला आणि मॅचला मात्र कलाटणी दिली आहे. डबलचा कॉल दिला. एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. स्ट्राइक एंडला सचिन. फुलटॉस बॉल आणि तिकडे मात्र कॅच. टिपली गेली आहे. बॅटरला बाहेर जावं लागेल. सचिनला फक्त 2 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. सर्व खेळाडू आज मात्र एन्जॉय करतात आणि जसं अजून संध्याकाळ होईल तशी अजून या क्रीडा स्पर्धेला एक वेगळी मजा येईल. प्रेक्षकांसाठी पण ऑफर आहे. जे युट्यूबला बघतात त्यांनी 2 धावांची गरज आहे फक्त. या बॉल देखील बीट केल्या गेले. क्रिकेट आहे आणि नॉन स्ट्राइक एंडला मात्र इकडे चान्स आहे. नजर अड्डी और दुर्घटना घडली. बॅटर आउट. एवढा जोरात धावत गेला की त्याला असं वाटलं की ऐरोली स्टेशनला ट्रेन पकडायची आहे. असा एवढा जोरात धावत चाललेला तो. बरी रबाळे स्टेशन जवळ आहे. शुभम यादव पण आमचे कॉमेंट्री करू शकतात. ऍडव्होकेट आहेत. वन टू गो. चंगड्या बोले. मॅच मध्ये आता फक्त आणि फक्त 6 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. बट सामना अजूनही संपलेला नाहीये. सर्वांनी मस्त चिकन एन्जॉय केलंय. आता थोडं एक फालुदा झाला त्यावर. जोश मात्रे यांनी पण मस्त चिकन एन्जॉय केलं. आता एक बाबा फालुदा. सो नॉनव्हेज खाल्ल्यानंतर थोडं स्वीट असलं की आमचे मित्र तिकडे भोजनाचे ते सर्व एन्जॉय करतायत. टेनिस क्रिकेट ची टीम पण. पवार साहेब आमचे जितेंद्र पवार. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 5 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. क्रुशल मॅच आहे. विकेट गेली तर मॅच मध्ये अजून येईल. बट पॅडल स्वीप खेळले गेले. जबरदस्त टायमिंग केलं बॅटरने. अनुज आणि आता फक्त 1 धावेची गरज आहे. स्वरा 11 संघाने जो स्टार्ट दिली त्यामुळे हा सामना ते जिंकू शकतात. 1 धावेची गरज आहे फक्त. रिव्हर्स खेळले गेलेत आणि हा सामना जिंकलाय स्वरा 11. अभिनंदन. वेल प्लेड. चला नेक्स्ट टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.
आणि जोश म्हात्रे साहेबांना विनंती करेल की आपल्या हातून हा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय अरविंद माने साहेब त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्यांचं देखील आपण वेलकम करणार होतो या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने. ऐरोली प्रीमियर लीग 2025 टर्फ क्रिकेटची स्पर्धा. अर्थातच सन्माननीय ॲडव्होकेट अरविंदजी माने साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपण मॅन ऑफ द मॅच या मॅचचा देणार नन अदर दॅन अर्थातच रोहित ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. रोहित या आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन आपणास सन्मानित केलं जाईल. मी सन्माननीय ॲडव्होकेट अरविंदजी माने साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं हे मेडल त्या ठिकाणी द्यायचे. APLचं हे मेडल मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अभिषेक पवार आपण देखील या आपणास देखील कॅश प्राइज ठेवण्यात आले. सन्माननीय आमचे महेंद्र साहेब यांच्या शुभ हस्ते ते नक्कीच कॅश प्राइज तुम्हाला देण्यात येईल. अभिषेक पवार आपण देखील या 1000 रुपयांचं ते कॅश प्राइज. आणि लगेचच मॅच कडे देखील वळणार. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर शुभम यादव यांनी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज ठेवलं होतं. ते देखील तुम्हाला डिजिटल इंडिया जसं आपण म्हटलं जातं गुगल पेच्या द्वारे तुम्हाला ते पैसे पोचले गेलेत. लुक सलून यांच्याकडून देखील पैसे तुम्हाला लवकरात लवकर पोचतील. तर वळूया मॅच कडे. लगेचच चालू सामन्याचं विवरण ऐकवण्यासाठी मी लोकेश यादव तुमच्या सोबत पुनश्च एकदा जॉईंट होते. आपण पाहतोय कारण नेमके मडवी पुरस्कृत ऐरोली प्रीमियर लीग 2025 अंडर टर्फ क्रिकेटची स्पर्धा. पर्व पहिलं या स्पर्धेचं दुपारचं सत्र. एका बाजूला टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स बॅटिंग करत असताना सलामीची जोडी आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि जर एका बाजूला पाहिलं तर टीम साळगावकर 11 आणि दुसऱ्या बाजूला राजेंद्र रनौर यांच्या मालकीचा संघ एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. पहिलाच बॉल हात खुले केलेत ऑन साइडला येईल मोठा धमाका. फ्लॅट 6 बॅट्समन जर आपण पाहिलं तर आले आले आपले हात खुले करतोय ठोकतोय षटकार 6 धावा. ड्रीम स्टार्ट अगदी स्वप्नावत सुरुवात ज्याला आपण म्हटलं जातं. हा देखील बॉल पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला क्लिअर करेल. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम फटका. टीमचं टोटल 12 या आकड्यावरती. अगदीच आपण पाहिलं तर टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स पहिला संघ कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच पराभूत झाला होता. परंतु या मोमेंटला जर आपण पाहिलं तर अगदी मनस्थितीने माइंडसेट थोडस चेंज केलं आणि त्यानंतर मात्र अगदीच अग्रनामांकित भूमिकेत न्यू बॅट्समॅन एंटर केलाय. त्यावेळेस भरपूर वाईट बॉलचा इशारा. अगदीच आमचे अजितजी निकम सर अनोख्या शैलीमध्ये अगदीच त्यांची पंचांची भूमिका पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहिलं तर फ्लिक केलाय परंतु अगदी क्षेत्ररक्षक दैनात आहेत. एकच मिळेल. टीमचं टोटल जाऊन पोहोचले आतापर्यंत 13 या आकड्यावरती. 39 ऑन स्कोरबोर्ड. 14 धावा माफ करा. स्ट्रायकर एंडला बॅट्समन जर आपण पाहिलं तर गिरीश सावंत एक अष्टपैलू खेळाडू ज्याने नेहमी टीम स्पॉट क्रिकेट मध्ये देखील अगदीच
मला बॅटिंग आणि गोलंदाजीच्या जोरावरती प्रभावित केले, परंतु आता जर आपण पाहिलं तर प्रयत्न करायचा आहे तो म्हणजे टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या संघाला पुढे घेऊन जाण्यासाठीचा बॅटिंग करावी लागेल. अंडरआर्मचं क्रिकेट आहे. यावेळेस पंचांनी दंडित केलं. पंचांचा अगदीच मोठा इशारा आला नो बॉलचा. फ्री हिटची संधी असेल या पुढे. अर्थातच फ्री हिटचा बॉल प्रयत्न चालू आहे तो म्हणजे अगदीच सामन्यामध्ये एक चांगला टोटल उभा करण्यासाठी. त्यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आणि फ्री हिट डेफिनेटली कंटिन्यू असेल, परंतु फ्री हिटची संधी कोणाला लागल्या. आता स्टार्कर एंडला बॅट्समन तो देखील प्रयत्न करतो, परंतु फ्लिक केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत. पूर्वी मात्र बॅटर कंप्लीट करते ती म्हणजे सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 ऑन स्कोरबोर्ड, 17 धावा. यावेळेस हा देखील बॉल डाव्या स्टिकच्या बाहेर रिलीज होत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या 18 ऑन स्कोरबोर्ड. एक चांगला स्टार्ट म्हणावा लागेल टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल करतायत, परंतु मिळेल ती म्हणजे एक रिस्की सिंगल आणि या षटकाची देखील होते समाप्ती. म्हणजे पहिल्या एक षटका अखेरीस टीमचं टोटल जाऊन पोहोचलंय बिनबाद